नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीनकडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये धोका उत्पन्न होऊ शकतो. कारण दिनांक 16 मार्चपासून वातावरणात हा बदल होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये वाऱ्याची एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही समुद्रामध्ये पावसाला पोषक स्थिती तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे 15 मार्चपासून एक पश्चिमी विक्षोभ सुद्धा येत आहे आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून जवळपास उत्तर भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्र या ठिकाणी 16 मार्चपासून वादळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर काही भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या वादळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकाला नक्कीच हा पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी 15 मार्चपर्यंत काढणीस आलेल्या रब्बी पिकाची काढणी करून घ्यावी. कारण 16 मार्च पासून महाराष्ट्रातील जवळपास 5ही विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस 16 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हा पाऊस साधारणपणे 21 मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्या अनुषंगाने आपण आपल्या रब्बी पिकाची काळजी घ्यावी. मित्रांनो, आता आपण 16 मार्च रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहूया. मित्रांनो, 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया, भंडारा, साकोली, उमरेड, त्याचप्रमाणे चंद्रपूर या पूर्व विदर्भातील भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, वाशिम, कारंजा, उमरखेड, दारव्हा आणि नेर या ठिकाणसुद्धा 16 मार्च रोजी काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, उदगीर, अहिल्यानगर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हैदराबाद, रामागुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यामध्ये सुद्धा 16 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कलकत्ता या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे धनबाद, पाटणा या ठिकाणसुद्धा उत्तर भारतातील या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यात आणि केरळ राज्यातसुद्धा 16 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे पहाडी भागामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 16 मार्चपासून निर्माण झालेल्या वादळी वातावरण हे पुढील जवळपास 4 ते 5 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे 17 मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर बीड, बार्शी, लातूर आणि सोलापूर या ठिकाणी 17 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील कारंजा आणि मंगरुळपीर परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, तर 1-2 ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्यात, त्याचप्रमाणे आंध्र, तामिळनाडू, केरळ, त्याचप्रमाणे ओडिसा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा 17 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व किनाऱ्यावर हा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यातसुद्धा 17 मार्च रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. ज्या शेतकरी बांधवांची पिके काढणीसला आले असेल त्या शेतकरी बांधवांनी 15 मार्च पूर्वी आपली रब्बीची पिके काढून घ्यावी. मित्रांनो, 18 मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बहुतांश विभागामध्ये
वादळी स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. साधारणपणे नाशिक, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, बीड, लातूर, बार्शी, सोलापूर, नांदेड आणि कोल्हापूर या भागातसुद्धा 18 मार्च रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला, त्याचप्रमाणे खामगाव, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, वाशिम, कारंजा, मंगरुळपीर या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वर्धा, वाऊळगाव या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी 18 मार्च रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्यामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे आंध्रमध्ये सुद्धा पाऊस असणार आहे. केरळ, तामिळनाडू, त्याचप्रमाणे तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्य आणि पहाडी भागामध्ये सुद्धा 18 मार्च रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 19 मार्च रोजीसुद्धा या वादळी स्वरूपाचा पाऊस हा कायम असणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये 19 मार्च रोजी हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे 19 मार्च रोजी दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही राज्यामध्ये पाऊस असेल आणि पूर्वोत्तर राज्य त्याचप्रमाणे पहाडी भागातसुद्धा 19 मार्च रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 19 मार्च रोजी कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आता पाहूया. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर 19 मार्च रोजी मुंबई, पुणे, सावंतवाडी या कोकणातील भागातसुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, मालेगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणीसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, बार्शी, त्यानंतर परळी या ठिकाणीसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, कारंजा, नेर, दारव्हा, वर्धा, पांढरकवडा आणि बाभुळगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 19 मार्च रोजी पूर्व विदर्भातील काही भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे कर्नाटक या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आंध्र, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि ओडिशा या ठिकाणीसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर, लडाख या ठिकाणी सुद्धा 19 मार्च रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.